मुसळधार पावसाचा अमरावतीतील पिकांना फटका बसलाय। सोयाबीनला शेंगा नाहीत, शेतकरी आर्थिक संकटात सापडलेत, तर तातडीने पंचनामे करून दिवाळी आधी मदत जाहीर करा अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जाते। या संदर्भात शेतकऱ्यांशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी छगन जाधव यांनी। अमरावती जिल्ह्यात पावसाला जरी उशिरा सुरुवात झाली असली तरी मात्र जुलै आणि ऑगस्ट महिन्यात अमरावतीमध्ये मुसळधार पाऊस झाला। अनेक प्रकल्प तुडुंब भरून वाहू लागलेत आणि यातच शेतकऱ्यांची देखील बिकट अवस्था झालेली आहे। अमरावतीमध्ये प्रामुख्याने सोयाबीन, कपाशी आणि तूर हे उत्पादन घेतलं जातं। मात्र मी सध्या अमरावती जिल्ह्यातील तिवसा तालुक्यातील शेंदोळा बुजुर्ग या गावामध्ये आहे आणि या शेतात पेरलेलं सोयाबीनची काय दयनीय अवस्था आहेत आपण या ठिकाणी पाहू शकतो। संपूर्ण या सोयाबीनच्या शेतामध्ये अक्षरशः पाणी भरलेलं आहे। शेतकऱ्यांना शेतात येताना आपल्या पूर्ण पाय चिखलात माखून सोयाबीनमध्ये उतरावं लागतं। पूर्ण सोयाबीन अतिवृष्टीच्या पावसामुळे जर बघितलं तर पूर्ण काळं पडलेलं आहे। ज्या शेंगा देखील लागलेल्या होत्या त्या शेंगा देखील खराब झालेल्या आहेत। सरकार झालेल्या नुकसानाचे कशा पद्धतीने सविस्तररित्या पंचनामे करतात आणि शेतकऱ्यांना त्यांची नुकसान भरपाई कशी देतात याकडे आता संपूर्ण अमरावतीतल्या शेतकऱ्यांचं लक्ष लागलेलं आहे। कारण जवळपास जर बघितलं तर 56,000 हेक्टरवरती शेतकऱ्यांच्या पिकाचं अतोनात नुकसान झालेलं आहे। त्यामुळे आता मायबाप सरकारकडे शेतकऱ्यांची आस लागलेली आहे। सरकार आता काय मदत करतं याकडे आता संपूर्ण शेतकऱ्यांचं लक्ष लागलेलं आहे। छगन जाधव, पुढारी न्यूज, शेंदोळा बुजुर्ग, अमरावती।